नमस्कार. अशाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चिंचगोळी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आपण शाळेमध्ये खाल्लेला आहे किंवा शाळेच्या बाहेर सुद्धा आपल्याला विकत मिळत होते. त्याप्रमाणे घरच्या घरी कशी करायची चिंचगोळी त्याचा व्हिडिओ बघूया आपण. हे एवढं भांड हे डबा आहे, ह्या डबावर ही चिंच आहे आणि तेवढाच गुळ घेतलाय. जरासा जास्त घेतला तरी चालतो. एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, 1-1.5 चमचा सैंधव मीठ, 1-1.5 चमचा तिखट आणि सुंठ पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे. ही आता आपण चिंच थोडीशी पल्स मोडवर बारीक करून घेऊया मिक्सर मध्ये. हे बारीक करून घेतलेलं आहे चिंच. यातले साईडचे धागे वगैरे चिंचोके सगळे काढून घेऊन मग हे मिक्सरला बारीक केले. फार पण बारीक करायचं नाही. आता कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यात 1 चमचाभर तूप घालूया. गूळ मेल्ट होण्यापुरतं. आणि गूळ घालायचा. गूळ वितळवून घ्यायचा. हा 2 प्रकारचा गूळ आहे माझा. थोडासा काळा होता शिल्लक आधीचा, त्यातच दुसरा घातलाय. गूळ विरघळून घ्यायचा असाच. पाणी नंतर घालायचं आपल्याला, थोडस जास्त पाणी घालायचं नाहीये. बारीक गॅसवरच करायचं नाहीतर करपेल खाली गूळ. गूळ विरघळायला लागलाय. सगळे खडे वगैरे विरघळून घ्यायचे. बारीक चिरून घेतलाय तरी पण थोडस कधी कुठेतरी खडा राहिलेला आहे. असं वितळवून घ्यायचा. गूळ विरघळलाय सगळा. आता 1-2 चमचेच पाणी घालायचं आहे, कारण कडक होऊ नये म्हणून. गूळ अजून मसाले घालायचे. गूळ सगळा विरघळलेला आहे. आता आपण घालायचे मसाले. मीठ, तिखट, जिरेपूड आणि सुंठ पावडर. तर हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडस घट्ट होईपर्यंत मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला चिंच घालायची त्याच्यामध्ये. घट्ट व्हायला लागले. आता आपण चिंच घालून घ्यायचे. चिंच घालून परत एकदा शिजवून घ्यायचं चांगलं. गोळे सगळे हे असे एकसारखे याच्यात मिक्स करून घ्यायचं. घट्ट व्हायला लागले बघा. 5 मिनिटं अजून आपण हलवून घेऊया आणि मग थंड झाल्यानंतर ह्याच्या गोळ्या करून घ्यायच्या. 5 मिनिटं हलवून घेतले मी. गॅस बंद करते आणि हे एकदम पूर्ण थंड झाल्यानंतर ह्याच्या आपण गोळ्या करून घेऊया. एखाद्या ताटात सुद्धा काढले तर चालते, पण मी असंच ठेवणार आहे. थंड झाल्यानंतर गोळ्या करून. मिश्रण थंड झाले आता हे एकदम. हे बघा, हे अशा गोळ्या करायच्या. तुम्हाला केवढी साईज पाहिजे बघा. ही छोटीच करायची. आणि इथं मी ताटात पिठी साखर ठेवलेली आहे, त्याच्यावर असं टाकायचं. छान अशा गोळे झाले. छोटे मोठे तुम्हाला आवडेल ते तसे करा, आवडतील तसे करा. एवढं कठीण झाले बघा.
तर गोळे करून घेऊया आपण चिंच गोळी. असं गोळी करायची आणि साखरेवर असं टाकायचं. हे अशा पद्धतीने मी गोळ्या करून घेते सगळ्या.